महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन परिवहन आगार नेहमीच समस्यांच्या विळख्यात, वेळापत्रक कायमच कोलमडलेले, भंगार बसेसमुळे प्रवासी त्रस्त। श्रीवर्धन परिवहन आगाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत। आगारामध्ये नवीन गाड्या आलेल्या असल्या तरीसुद्धा स्थानिक वाहतुकीसाठी शिवशाही बसेस वापरल्या जात आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांना विनाकारण जास्त भुर्दंड सहन करावा लागत आहे। श्रीवर्धन आगार सुरू झाल्यापासून नियमितपणे सुटणारी श्रीवर्धन अलिबाग ही बस श्रीवर्धन आगाराकडून नेहमीच चालू बंद करण्यात येत असते। वास्तविक पाहता अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे व श्रीवर्धन हे जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात आहे। त्यामुळे येथील प्रवाशांना 150 किलोमीटर अलिबागला जाण्यासाठी प्रवास करावा लागतो। काही कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांची देखील अलिबागला नियमितपणे कामे असतात, परंतु अलिबाग गाडीचे वेळापत्रक कधी चालू कधी बंद अशा अवस्थेत असल्यामुळे नागरिकांच्या आयत्या वेळेला पंचायत होते। तसेच श्रीवर्धन सातारा ही नियमित चालणारी बससुद्धा पुन्हा बंद करण्यात आली आहे। या फेरीला भारमान चांगले असून श्रीवर्धन आगाराकडून का बंद करण्यात आली याबाबत कोणताही खुलासा आगाराकडून करण्यात येत नाही। श्रीवर्धन आगारामध्ये अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद व लातूर या 4 जिल्ह्यातील चालक, वाहक व कर्मचारी जास्त प्रमाणात असल्यामुळे श्रीवर्धन ते लातूर व श्रीवर्धन ते बीड या फेऱ्या कधीही बंद न करता नियमितपणे चालवल्या जातात। या फेऱ्यांना भारमान नसताना सुद्धा केवळ आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून या फेऱ्या सुरू असतात। तरी श्रीवर्धनच्या प्रवाशांची ठाम मागणी आहे की लातूर, बीड गाड्या या बंद करून फक्त श्रीवर्धन पुणे हीच बस दिवसातून 2 ते 3 वेळा सोडावी। त्याचप्रमाणे श्रीवर्धन सातारा ही फेरी नियमित सुरू करावी व स्थानिक फेऱ्यांसाठी शिवशाहीचा वापर न करता लालपरीचाच वापर हवा अशी मागणी प्रवासी वर्गामधून केली जात आहे। अनेक वेळा लातूर, श्रीवर्धन, पुणे या बसेस संध्याकाळी 8च्या दरम्यान श्रीवर्धनमध्ये पोहोचतात, परंतु त्यांना गावातून राऊंडसुद्धा असून चालक गावामध्ये गाडी आणण्यास नकार देतात। त्यामुळे प्रवाशांना श्रीवर्धन स्थानकातच उतरावे लागते। तेथून 70 रुपयांपासून 100 ते 150 रुपयापर्यंत रिक्षासाठी विनाकारण खर्च करावा लागतो। तरी आगार व्यवस्थापनाने या सर्व बाबींचा विचार करावा अशी मागणी प्रवाशांमधून केली जाते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर सह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।